आज इंडिया न्यूज चॅनल, शोध सत्याचा। मुंबईसह राज्यात जाहिरात फलकांवर अनेक निर्बंध येणार असून जास्तीत जास्त 40 फूट बाय 40 फूट आकाराचाच जाहिरात फलक लावता येणार आहे। या अनुषंगाने पाम बीच मार्गावर विविध ठिकाणी असलेले भले मोठे फलक वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी सेक्टर 17 बिग स्प्लॅश इमारतीवरती कोपरी येथील पेट्रोल पंप समोरील एका सोसायटी आवारात असणारे भले मोठे फलक शहराची रौनक वाढवत आहेत का, असा प्रश्न निर्माण होतो। नव्याने दिलेल्या निर्देशानुसार मनपा अतिक्रमण विभागामार्फत या मोठ्या आकाराच्या फलकांना त्वरित हटवावं, शहरातील मर्यादेपेक्षा मोठ्या फलकांवरती आमची नजर असणार आहे। या फलकांवर दिलेल्या मुदतीत कारवाई झाली नाही तर संबंधित यंत्रणेकडे योग्य पद्धतीने अर्थात सनदशीर पद्धतीने दाद मागितली जाईल, असा इशारा पर्यावरण सेवाभावी संस्थेने दिलाय। इमारतींच्या छतावर, आवाराची भिंत यावर जाहिरात फलक लावण्यास मनाई करण्यात आली आहे। याबाबत सर्व महापालिका, मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण यासह विविध शासकीय आणि निमशासकीय यंत्रणांनी 1 महिन्यात कार्यवाही करण्याचे आदेश राज्य शासनाने दिलेले आहेत। यानुसार ही कारवाई करण्यात यावी। घाटकोपर येथील जाहिरात फलक दुर्घटनेनंतर राज्य सरकारने नियुक्त केलेल्या माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समितीचा अहवाल आणि कृती अहवाल राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी स्वीकारलाय। यानंतर याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी तातडीने कार्यवाहीचे आदेश दिलेत। तरीही कारवाई होत नसल्याने सनदशीर पद्धतीने दाद मागितली जाईल, असा इशारा पर्यावरण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी दिलेला आहे। घाटकोपर इथे वारा आणि मुसळधार पावसामुळे प्रचंड आकाराचा जाहिरात फलक पेट्रोल पंपावर कोसळला होता। या दुर्घटनेमध्ये 17 नागरिकांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरातील अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा हा चर्चेत आला होता। नवी मुंबई शहरात आमदार, माजी खासदार अशा नेत्यांनी जाहिरात फलक एजन्सी मालकांच्या बाजूने मागणी केली होती। मात्र राजकीय दबावाला बळी न पडता कारवाई करण्यात यावी, नेत्यांची संजीवनी वापरून जाहिरात एजन्सी मालकांच्या दबावाखाली कुठलीही कारवाई टाळू नये, ही विनंती संस्थेकडून करण्यात आली आहे। यावेळी प्रशासनाने लवकरच पडताळणी करून योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन पर्यावरण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांना दिलेले आहेत। यावेळी नवी मुंबई शहर अध्यक्ष विनोद शिंदे आणि पदाधिकारी तसेच कार्यकर्ते हे उपस्थित होते। 2024 मध्ये घाटकोपर येथे पेट्रोल पंपावर अतिवृष्टी आणि मोठ्या वाऱ्यामुळे जाहिरात फलक पडून जवळजवळ 17 लोक मृत्युमुखी पडले होते आणि अनेक लोक जखमी झाले होते। त्याच्यानंतर त्याच्यावर गुन्हे दाखल झाले। खूप मोठ्या प्रमाणामध्ये मीडियाला वगैरे सगळे प्रकार आले। त्याच्यानंतर सरकारने त्याच्यावर एक न्यायमूर्ती भोसले समितीची स्थापना केली। भोसले समितीने साधारण 2025 मध्ये राज्य सरकारला शहरातील आणि महाराष्ट्र राज्यातील फलक कसे असावेत याबाबत एक अहवाल सादर केलेला आहे आणि त्या अहवालानुसार आता साधारण शहरामध्ये 40 बाय 40 फुटापेक्षा मोठे बॅनर नसावेत, रेल्वे ट्रॅकच्या बाजूला बॅनर नसावेत, इमारतीवर, गच्चीवर आणि इमारतीच्या भिंतीवर बॅनर लावू नये, अशा प्रकारचा अहवाल सादर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिलेले आहेत। संपूर्ण शहरांना, संपूर्ण महानगरपालिकांना तसं सांगण्यात आलेलं आहे की येत्या 30 दिवसामध्ये आपण आपल्या शहरामध्ये 40 बाय 40 फुटापेक्षा मोठे बॅनर असतील तर ते तात्काळ काढावे, त्याच्यावर कारवाई करावी। भिंतीवर आणि गच्चीवर जर असे काही प्रकारचे जाहिरात फलक लावलेले असतील तर ते तात्काळ काढावेत। या संबंधात आम्ही नवी मुंबई महानगरपालिका, त्याच्यानंतर रेल्वेचे प्रबंधक, तसंच अतिक्रमण परवाना उपायुक्त या सर्वांना काल पर्यावरण सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे आणि येत्या 30 दिवसात जर अनधिकृत फलक ज्याच्यावर जर कारवाई केली नाही तर पर्यावरण सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्याच फलकावर चढून आमच्या माध्यमातून प्रशासनाच्या आणि आयुक्तांच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं जाईल, एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।